कागल येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्ट 1947ला भारतीय संसदेवरती मोर्चा काढून यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है असा एल्गार करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एका ठिकाणी म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही पृथ्वी श्रमकरी कष्टकऱ्यांच्या तळहाताच्या फोडावरती तरलेली आहे. ज्या माणसाच्या वाट्याला फक्त 1.5 दिवसाची शाळा आली पण त्या माणसानं आपल्या अखंड आयुष्यामध्ये साहित्यातील विविध प्रकारामध्ये साहित्य लेखन करून फक्त भारतीयांना नाही तर जगातील अनेक साहित्यिकांना पाठीमागं टाकत त्याने आपल्या असणाऱ्या साहित्याचा नावलौकिक मिळवला आणि म्हणून आपण त्यांना या मातीतले, या महाराष्ट्राच्या मातीतले आपण शेक्सपियर म्हणतो. याच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती कागलमध्ये अगदी उत्साहात संपन्न झाली. विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जयंती संपन्न झाली. राजू जाधव या ठिकाणी उपस्थित आपल्या विभागाचे सतीश सोनुले, पॉल सोनुले, शहाजी सोनुले, आनंदा हेगडे, राहुल कारंडे, संतोष सोनुले, अशोक अमोल सोनुले, पंकज भिडे, महादेव सोनुले, बाळासाहेब हेगडे, आपले अध्यक्ष विजय सोनुले, उपाध्यक्ष रोमाना सोनुले, सेक्रेटरी विशाल आवडे, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी, बंधू भगिनी, मित्रांनो, आज सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती कागल नगरपालिकेच्या वतीने गैबी चौक येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळेला या कार्यक्रमाला मंत्री महोदय हसन सो मुश्रीफ, नगराध्यक्षा सौ सविता माने, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नगरसेवक प्रवीण कारभार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सौरभ पाटील, संजय चितारी यांच्यासोबत सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी नागरिक उपस्थित होते. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळी बापूसाहेब महाराज चौक कागल या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख प्रसिद्ध व्याख्याते विजय काळे हे उपस्थित होते. तर याही कार्यक्रमाला मंत्री महोदय हसन सो मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासोबत सर्व नगरसेवक, नगरसेविका हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी प्रमुख उपस्थिती लावली तर मातंग समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर कागल आणि कागल अनंत रोटो परिसरामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर विचारमंचच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे विचारमंचने देखील या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न साजरी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश माने, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, खजानीस BY कांबळे, तसेच संघटक देशमुख, महेश मानगावकर, मड्डे सर, प्रकाश तिराळे तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. तसेच यावेळी सेवानिवृत्त देशमुख सर यांचा सत्कार उपाध्यक्ष मड्डे सर यांच्या हस्ते झाला. एकूणच लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती कागल आणि कागल परिसरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची.